बैलगाडी क्षेत्रातील देवाची आज पुन्हा एकदा हार. का होते सारखे हार? मित्रांनो, आज भव्य दिव्य असं मैदान पार पडलं, दुसाबेल मैदान, बोरजाई माता केसरी. आणि या मैदानात आपण पाहिलंच की बाकासूरसोबत आज लंपी होता, दुसा किंग लंपी 26 नंबरमध्ये सुट्टा निकाल घेतला होता. आणि त्यानंतर हा जोड आपल्याला सेमी क्रमांक 3मध्ये पाहताना पाहायला मिळाला. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सेमी क्रमांक 3मध्ये ज्या गाड्यांनी निकाल घेतला आहे, राणा आणि रायफल, त्याच गाडीने गट क्रमांक 25मध्ये महाराजच्या विरुद्ध गटपास केला होता. म्हणजेच महाराजला त्याच गाडीने हरवलं होतं. आणि त्याच गाडीने आज सेमीमध्ये बाकासूर आणि लंपी हरवलं. मित्रांनो, यानंतर बरेच जण तर्कवितर्क लावताना पाहायला मिळत आहेत. कोण म्हणतं की बाकासूर संपला आहे, बाकासूरचं स्पीड, कोण म्हणते बाकासूरचं स्पीड कमी झालं आहे, कोण म्हणते बाकासूरला कोणाची तरी नजर लागली आहे, कोणीतरी करणी केली, असेच बरेच जण मित्रांनो तर्कवितर्क लावत आहेत, चर्चा चालू झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बाकासूर नेमकी हार का होती सारखी? बरेच दिवस झाले बाकासूरला गुलाला भेटत नाही आणि आजच्या मैदानात देखील का हार झाली असावी हे कमेंट करून नक्की सांगा. खरं कारण नक्की काय असेल, काय कशामुळे बाकासूरची हार होती? नक्कीच पायरा चुकतोय का ड्रायव्हर चुकतोय का काय होतंय, नक्कीच कमेंट करा. आणि लवकरच बाकासूरने मोठा कमबॅक करावा हेच बाकासूरच्या प्रार्थना करूया, कारण बाकासूर देवच आहे आणि लवकरच बाकासूर कमबॅक करेल. असं नाही, खेळ म्हणजे हा जीत होतच असते. प्रत्येकाचा एक काळ असतो, प्रत्येकजण येते जिंकायलाच येत असतो. नक्कीच बाकासूरने एक काळ गाजवला आहे आणि आता देखील बाकासूर काळ गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हे सुद्धा वेळ जाईल, हे दिवस जातील. याबद्दल तुमचं मत काय कमेंट करा. असेच निकाल पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चालत मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.